श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 12 श्री गणेशाय नमः। श्री गुरु म्हणती जननीसी आम्हा ऐसा निरोप देसी, अनित्य शरीर तू जानसी, काय भरवसा जीवित्वाचा, एकदा असे एखादा असेल चिरंजीवी, त्यासी तुझी बुद्धी बरवी, अनित्य देह वैभव भावी, पुढे कवणा भरवसा देह म्हणजे क्षणभंगूर, नाही राहिले कवण स्थिर, जववरी दृढ असेल शरीर, पुण्यमार्गे रहाटावे, जो असेल मृत्यूसी जिंकित, त्याने निश्चयावे शरीर नित्य, त्यासी तुझा उपदेश सत्य, म्हणे करीन धर्म पुढे, अहोरात्री आयुष्य उणे, होत असे क्षणक्षणे, करावा धर्म याची कारणे, पूर्ववयसी परियेसा, तैजैसा सूर्य चाले, निमिष होता शीघ्र काळे, 22 सहस्त्र गाव पळे, तैसे आयुष्य क्षीण होय, याची कारणे देहासी, विश्वासू नये परियेसी, मृत्यू असे हार सहयावासी, धर्म करावा तत्काळी, जैसा समस्त नदी देखा, समुद्रासी घेऊन जाती उतका, परतोनी न येती जन्मभूमिका, तैसे आयुष्य न परते, जया दिवशी पुण्य घडले काही नाही, वृथाने गेला दिवस पाही, तया यमासी करुणा नाही, करावे पुण्य तत्काळ, जैसी सुसरी मनुष्यासी, बक्षिती होय परियेसी, तैसे या शरीरासी, वार्धक्य बक्षी परियेसी, या कारणे तारुण्यपणी, करावे पुण्य विद्वज्जनी, आम्हा का हो वर्जती जननी, काय बुद्धी बरवी असे नाना परी देखा, बोधिता झाला जननी जनका, विस्मय करती सभा लोक, बाळक केवी तत्व सांगतो, ऐकोनी पुत्राचे वचन, माता करीतसे नमन, देवा निरोपिले ज्ञान, विनंती माझी परिसावी, तू आप निरोपिले आम्हासी, पुत्रचारी होतील ऐसी, विश्वास नव्हे गा मानसी, कुळदेवता पुत्रराया, जववरी होय एक सुत, तवरी रहावे समीपत, निरोप नेदीन तवरी सत्य, म्हणून विनिवी तयेवेळी, माझे वचन अभेरुनी, जरी जाशील निघोनी, प्राण देईन तक्षणी, हा निश्चय अवधारी, पुत्र नवसी तू आम्हासी, आमुचे कुळदैवत होसी, सत्य खरी ना गावचनासी, बोल आपुले दातारा, ऐकूनी मातेचे वचन, श्री गुरु बोलती हासोन, आमुचे बोल सत्य जाण, तू हे ऐक्य निर्धारी पा, तू ते होताची पुत्र दोनी, निरोप द्यावा संतोषोनी, मगन राहे ऐक जननी, बोल आपुले सत्य करी, संवत्सर एक तुझ्या घरी, राहू माते निर्धारी, वासना पुरतील तुझ्या जरी, मग निरोप दे मज, ऐसे करून या निगुती, राहिले श्री गुरु अतिप्रती, वेदाभ्यास शिकविती, शिष्यवर्गा बहुतांशी, नगर लोक विस्मय करती, अभिनव झाले ऐसे म्हणती, बाळ पहा हो वर्षे साती, वेदचारी सांगतसे, विद्वानाहुनी विद्वान विद्यार्थी, तिनी वेद पडती, षटशास्त्री जे म्हणविती, तेही येती शिकावया, येणे परी तया घरी, राहिली गुरु प्रीती करी, माता झाली गरोदरी, महानंद करीतसे, तव 9 मास झाली अंतरवर्तनी, माता झाली प्रसूती, पुत्र झाले युग्मख्याती, अतिसुंदर परियेसा, पुत्र झाले उल्हास थोर, माता पित्या संतोष फार, आशीर्वचन असे गुरु, सत्य केवी होईल ऐशा परी वर्ष एक, त्रिमासी झाले ते बाळक, खेळवितसे माता एक, झाले श्री गुरु तयाजवळी, जननी एक माझे वचना, झाली तुझी मनोकामना, दोघे पुत्र निधाना, पूर्ण आयुष्य आहे ती दान, हो आणखी होतील दोघे कुमारक, त्यानंतर कन्या एक, असाल नांदत अत्यंत सुख, वासना पुरतील तुझी दाना, आता अमुते निरोपावे, जाऊ आम्ही स्वभावे, संतोषरूपी तुम्ही व्हावे, म्हणून निरोप घेती तयेवेळी, संतोषणी माता पिता, चरणांवरी ठेविती माथा, स्वामी आमची कुळदेवता, शक्य आम्हा बोलावया न कळे, आम्हा स्वरूप ज्ञान, तुझे स्वरूप न कळे कवणा, माया मोहे वेष्टोन कामना, नेण्याची महिमान तुझे, माया प्रपंचे वेष्टोनी, तू तेत जरी सूत म्हणूनी, समी निष्ठुर बोलव वचनी, क्षमा करणे स्वामिया, तारक आमुचे वंशासी, बापा तू अवतरलासी, प्रदोष पूजा फळासी, आली माते स्वामिया, आता आम्हा काय गती, सांग स्वामी कृपामूर्ती, जनन मरण यातायात खडे करावे तातारा,
सगरांवरी जैसी गंगा तैसा तुवा आलासी चांगा पावन केलेसी आम्हाचे अंगा उभय कुळे 42 आम्हा ठेवीसी कवणे परी या धुरंधर संसारी तुझे दर्शन नोहे तरी केवी वाचो प्राणात्मजा एकोणी माता पिते यांचे वचन बोलती श्री गुरु आपण जे जे समी तुमचे मन स्मरण करील आम्हासी स्मरण करिता तुम्हा जवळी असेन जननी मी तत्काळी न करावी चिंता वेळोवेळी म्हणून भाक देतसे जन्मांतरी ईश्वरासी पूजा केली तुवा प्रदोषी याची महिमा आहे ऐसी जन्मोजन्मी स्त्रियायुक्त इह सौख्य होय ऐक्य देहांती जाणा परमलोक पूजा करिता पिनाक पुनर्जन्म तुम्हा नाही तू आराधिला शंकर आम्हा करविला अवतार वासना पुरेल तुझा भार आम्हा निरोप दे आता पुनर्दर्शन तुम्हासी होईल एका वर्षे 30 जाओनी बदरी वनासी सिद्धदर्शन मी घेतो निरोप घेऊनी तये वेळा श्री गुरु निघाले अवलीळा नगर लोक येती सकळा माता पिता बोळविती म्हणती समस्त नगर नारी तपासी निघाला ब्रह्मचारी होईल पुरुष अवतारी मनुष्य देही दिसतसे 7 वर्षाचे बाळक देखा वेद म्हणतो अखिल शाखा मनुष्य मात्र नव्हे एका ऐसे म्हणती साधुजन ऐसे त्या ते बोलून करतात ते साष्टांग नमस्कार नमन नाना परी स्तोत्र वचन करीते झाले अवधारा नमन करोनी सकळीक आले आपले गृहांतिक पुढे जाती जननी जनक पुत्रासवे बोळवीत निज स्वरूप जननी येची दाविता झाला परियेसी श्रीपाद श्री वल्लभ दत्तात्रेयासी देखते झाले जनक जननी त्रयमूर्तीचा अवतार झाला नर हरी नर निज रूपे दिसे कर्पूर गौर पाहता नमिले चरणासी तू तारक विश्वासी आम्हा उच्चारले विशेषी पुनर्दर्शन आम्हासी द्यावे म्हणून विनवित ऐसे म्हणून माता पिता चरणावरील ठेविली माता आलिंगिती श्री गुरुनाथा स्नेहभावे करुनिया संतोषोनी श्री गुरुमूर्ती आश्वासन केले अतिप्रीती पुनर्दर्शन हो निशिती देईन म्हणती तयेवेळी ऐसे तया संभाषोनी निरोप घेतला तक्षणी परतोनी आली जनक जननी येती संतोषोनी मंदिरात वरदमूर्ती श्री गुरु राणा निघाले जावया बद्रीवना पातले आनंद कानना वाराणसी क्षेत्रासी अभिमुक्त वाराणसी पुरी क्षेत्र थोर सचराचरी विश्वेश्वर अवधारी अनुपम्य असे त्रिभुवनी राहुनी तया स्थानी अनुष्ठिती गुरु शिरोमणी विश्वेश्वराचे दर्शनी पूजा करीती आत्माराम यासी देणे परी तया स्थानी क्वचित काळ श्री गुरु मुनी अष्टांग योगे करुनी तप करीती परियेसा तया काशीनगरात तापसी अस्ति आणिक बहुत संन्यासी यती अवधूत तप करीती दारुण तयात श्री गुरु ब्रह्मचारी योगाभ्यास धुरंधरी करिता ती तपस्वी एरी अभिनव करती मनात म्हणती पहार हो ब्रह्मचारी तप करीतो नाना परी कैसे वैराग्य याचे उदरी निर्लिप्त असे परियेसा शरीर स्वार्थ नाही यासी योगी होय संन्यासी स्नान करीतो त्रिकाळेसी मणिकर्णिका तीर्थात ऐसे अमित स्तोत्र करीती समस्त संन्यासी दर्शना येती वृद्ध होता एक येती कृष्ण सरस्वती नामे तो केवळ ब्रह्मज्ञानी तपस्वी असे महामुनी तो देखोन या नयनी स्नेहभावे भावितसे म्हणे समस्त यतीश्वरासी न म्हणा नर ब्रह्मचारीसी अवतार पुरुष अति तापसी विश्ववंद्य दिसतसे वय धाकुटे म्हणोनी नमन न कराल मुनी तुम्ही प्रख्यात मूर्ती त्रिभुवनी आम्हा वंद्य असे देखा वार्धक्यपणे आम्ही यासी वंदिता दुःख सकळासी विशेषे आम्ही संन्यासी मूर्ख लोक निंदिती या कारणे आम्ही यासी विनू परोपकारासी संन्यास देता समस्तांसी मती स्थिर होईल लोकानुग्रहानिमित्त हा होय गुरु समर्थ याचे दर्शन मात्रे पतित पुनीत होती परियेसा या कारणे बाळकासी विनवू आम्ही परियेसी आश्रम घ्यावा संन्यासी पूजा करू एक भावे म्हणून आले तया जवळी विनविता ती मुनी सकळी एक तापसी स्तोम मोळी
विनंती असे प्रियेसा, लोकानुग्रहाकारणे तुम्ही आता संन्यास घेणे, आम्हा समस्ता उद्धारणे, पूजा घेणे आम्हा करवी. हा कलियुगी संन्यासी म्हणून निंदा करीती सकळ जन, स्थापना करणार कवण, न दिसती भूमीवरी यज्ञ दान गवालंभन, संन्यास घेता अतिदूषण, पलपैतृक भ्रातांगना, करू नये म्हणता ती करिता कलियुगात, निषिद्ध बोलती जन समस्त संन्यास मार्ग सिद्धांत वेदसंमत विख्यात, पूर्वी ऐसे वर्तमानी निषेध केला सकळही जन, श्री गुरु शंकराचार्य उतरोनी स्थापन केले प्रियेसा, तयावरी तुके दिवस चालत मार्ग संन्यास, कली प्रबळ होता नाश, पुनरपी निंदा करिता ती आश्रमाचा उद्धार, सकळ जना उपकार करावा कृपासागर, म्हणती सकळ मुनिजन ऐकोनी त्यांची विनंती, श्री गुरु मुनी आश्रम घेती, वृद्ध कृष्ण सरस्वती तयापासोनी प्रियेसा, ऐसे म्हणता सिद्ध मुनी विनवितीसे नामकरणे, संदेह होतो माझे मनी कृपानिधी मुनिराया, म्हणती श्री गुरु तोची जगद्गुरु, त्या ते झाले अनेक गुरु, त्रयमूर्तीचा अवतारू, कोणेपणे दिसतसे सिद्ध म्हणतसे, शिष्याशी सांगेन यासी स्थिती कैसी, पूर्वी श्री रघुनाथासी झाला वशिष्ठ केवी गुरु, आठवा अवतार श्री कृष्णासी सांदीपणी जाहला गुरु कैसी, अवतार होताची मानुषी तया परी हटावे, या कारणे श्री गुरु मूर्ती गुरु केला तो कृष्ण सरस्वती, बहुकाळीचा होता यती म्हणून त्या ते मानिले, शिष्य म्हणे सिद्धासी स्वामी कथा निरोपिलीसी, वृद्ध कृष्ण सरस्वतीसी गुरु केले म्हणून या समस्त यतीश्वराहुनी रातयासी दिदला बहुमान, कृष्ण सरस्वती तो पूर्वी कोण कोण गुरुचे मूळपीठ, ऐसे शिष्य विनविता तव सांगे विस्तारता, मूळपीठ अत्यंता गुरु संतती प्रियेसा, आदिपीठ शंकर गुरु, तदनंतर विष्णू गुरु, त्यानंतर चतुर्वक्त्र गुरु हे मूळपीठ उधारी, तदनंतर वशिष्ठ गुरु, हे तेथोनी शक्ती पराशरू त्याचा शिष्य व्यास थोरू, जोखा अवतार विष्णूचा तयापासून शुक गुरु, जाण गौड पादाचार्य सगुण आचार्य गोविंद तयाहून, पुढे आचार्य तो शंकर झाला, तदनंतर विश्वरूपाचार्य, पुढे ज्ञान बोधिगिरीय त्याचा शिष्य सिंहगिरीय, ईश्वर तीर्थ पुढे झाले, तदनंतर नरसिंह तीर्थ, पुढे शिष्य विद्यातीर्थ, शिवतीर्थ, भारती तीर्थ, गुरु संतती अवधारी, मग तयापासून विद्यारण्य श्रीपाद मुनी विद्यातीर्थ म्हणून, पुढे झाला प्रियेसा त्याचा शिष्य मळियानंद, देवतीर्थ सरस्वती वृंद, तेथोन सरस्वती या दवेंद्र गुरुपीठे नेवरी, दया दवेंद्र मुनीचा शिष्य तोची कृष्ण सरस्वती विशेष, बहुकाळीचा संन्यासी म्हणून विशेष मानिती, येणे प्रिय श्री गुरुनाथ आश्रम घेती चतुर्थ, संन्यास मार्ग स्थापनार्थ, श्री नरसिंह सरस्वती समस्त वेदांचा अर्थ सांगता झाला श्री गुरुनाथ, म्हणून वंदिती समस्त तया काशीनगरात, मग निघाले तेथोनी बहुत शिष्य समवेत मुनी, उत्तर तीर्थ बद्रीवनी, अनंत तीर्थे पहावया, समस्त तीर्थे अवलोकित, सर्व शिष्य येती सहित, भूमी प्रदक्षिणा करीत आले गंगा सागरासी, गंगा सागरा पासाव तटाक यात्रा करीती देव, प्रयाग स्थानी गुरुराव, येथे झाले प्रियेसा, तया स्थानी असता गुरु, आला एक द्विजवरू, माधव नामे असे विप्रू, श्री गुरु सी भेटला, ब्रह्मज्ञान तयासी उपदेश केला, प्रीतीसी चतुर्थास्त्रम तयासी देते झाले प्रियेसा, नाम माधव सरस्वती, तया शिष्या ते ठेविती, तया परी अतिप्रीती, शिष्यामध्ये प्रियेसा, इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पत्तरो, श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनाम धारक संवादे, श्री गुरु चतुर्थाश्रम ग्रहणम गुरुपरंपरा कथनम, नाम द्वादशोऽध्यायः, श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु, श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. श्री गुरूंच्या कृपेने आपण आजचा अध्याय पूर्ण केला. ही पवित्र श्रवण भक्ती आपल्या जीवनात सुख शांती आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो हीच श्री गुरुचरणी प्रार्थना. अनेक भक्तांना नोकरी व्यवसाय शिक्षण किंवा घरातील जबाबदाऱ्यांमुळे एकाच वेळी संपूर्ण पारायण करणे शक्य होत नाही. म्हणूनच हा
दिंडोरी प्रणीत श्री गुरुचरित्र पारायणाचा उपक्रम सुरू केला आहे. रोज फक्त एक अध्याय आपल्यासमोर सादर केला जाईल. त्यामुळे दिवसातून काही मिनिटे देऊन तुम्हीही माझ्यासोबत संपूर्ण दिंडोरी प्रणीत श्री गुरुचरित्र पारायण सहज पूर्ण करू शकता. प्रत्येक दिवसाचा नवीन अध्याय माझ्या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध असेल, त्यामुळे कोणताही अध्याय चुकवू नका. आजच चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढील अध्यायाची सूचना तुम्हाला लगेच मिळेल. तसेच मी सर्वांसाठी मोफत व्हॉट्सअप ग्रुप सुरू केला आहे. त्याची लिंक कमेंटमध्ये दिली आहे. त्या समूहात सहभागी झाल्यानंतर तुम्हाला दररोजचे राशी भविष्य पंचांग, धार्मिक उपाय, व्रत उत्सवांची माहिती, सणांचे महत्त्व आणि इतर उपयुक्त आध्यात्मिक मार्गदर्शन नियमित मिळेल. याच व्हॉट्सअप समूहातून माझ्या मोफत संस्कार वर्गाची लिंकही उपलब्ध होते. या संस्कार वर्गात मी रामरक्षा स्तोत्र, भीमरूपी स्तोत्र, कालभैरवाष्टक, विविध स्तोत्रे, मंत्र आणि भक्तिपर उपासना अगदी मोफत शिकवत असते. तुम्ही तुमच्या कुटुंबियांनी या उपक्रमाचा नक्की लाभ घ्यावा. शेवटी एक छोटीशी विनंती, जर हा अध्याय तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या नातेवाईक आणि मित्रपरिवारांच्या बरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये फक्त श्री गुरुदेव दत्त असे लिहून आपल्या भक्तीची नोंद करा. पुन्हा भेटूया उद्याच्या पुढील अध्यायात. श्री गुरुदेव दत्त.